तडशिनहाळ येथे 3,31,00,000च्या कामाचा लोकार्पण सोहळा आज. तडशिनहाळ तालुका चंदगड येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तडशिनहाळ गावाकरिता 3,31,00,000चा निधी मंजूर करून देण्यात आला. त्यात तडशिनहाळ ते तुर्केवाडी गावांना जोडणारा पूल 1,50,00,000, तडशिनहाळ ते तुर्केवाडी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे 1,06,00,000, दलित वस्तीकडे जाणारा साकव बांधणे याकरिता 60,00,000 व विद्यामंदिर तहसीलदार येथे सभागृह बांधकामाकरिता 15,00,000चा निधी मंजूर करून देण्यात आला होता. त्या कामाचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक, भरमाना गावडा, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, उपसभापती संज्योती मळवीकर, पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, मधुकर आंबेवाडकर, सुजाता कुंभार, विलास पाटील, कलाप्पा भोगण, तानाजी गडकरी, बसवंत अडकुरकर, करडे मामा, जानबा चौगुले, तडशिनहाळ ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून मुंबईला करण्यात आला आणि त्या दिवशी मी मुंबईत होतो. आम्हाला त्याचं निमंत्रण मिळालं होतं. तिथल्या सर्व गुरुजनांनी सुद्धा मला कॉन्टॅक्ट केला होता की त्यावेळेला मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी होतो आणि आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याचं आणि त्याचं स्मृतिचिन्ह आज मला या निमित्तानं आपण भेट दिलात. माझं ऊर भरून आलं आणि मला तिथं अभिमान वाटला की राज्याच्या ठिकाणी तडशिनहाळसारख्या छोट्याशा गावाचं एका प्राथमिक शाळेला हा जो राज्य स्तरावरचा पुरस्कार मिळतो आणि तिथल्या गावातल्या ग्रामस्थांनी, तिथल्या सर्व शिक्षक वृंदांनी केलेलं कार्य आणि त्याचबरोबर इथल्या बालचंबूंनी केलेलं कार्य याची प्रशंसा राज्यामध्ये झाली, ह्याच्यासारखा आनंद कुठलाच नाही आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनी मला आमदार केलात 2019 साली आणि आज जी काय कामांचं शुभारंभ झालं, साधारण 3.5 कोटीची कामं, तडशिनहाळच्या अप्रोच रस्त्याचं 1.25 कोटीचं काम, तुर्केवाडी तडशिनहाळच्या मध्ये बांधलेली मोरी त्याचं 1.5 कोटीचं, साकव साधारण 7 लाखाचं आणि हा जो हॉल बांधलेला आहे शाळेसाठी तो 15 लाखाचं, साधारण 3.5 कोटीची कामं गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला करण्याचं भाग्य लाभलं आणि विलासच्या माध्यमातून आणि विद्याताईंच्या माध्यमातून साधारण 55 लाखाची 30 आणि 25 म्हणजे 55 लाखाची कामं आज तडशिनहाळमध्ये झालेली आहेत किंवा होऊ घातलेली आहेत. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपण जर चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिलो तर काय घडू शकतं ह्याचं मला वाटते आता सर्व ह्या तालुक्यातल्या मतदारांनी आणि या गावातल्या लोकांनी विचार करणं ही काळाची गरज आहे. मगाशी जानबा चौगुले साहेबांनी सांगितलं, ही वस्तुस्थिती आहे. स्वर्गीय नरसिंगराव पाटलांनी कधीही राजकारण केलं नाही. आमदाराची व्याख्या हा आम जनतेचा प्रतिनिधी असं त्यांनी मानलं आणि मला निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर मी सर्वांचाच प्रतिनिधी असतो. कुठल्या गावानं मला किती मतं दिली, कुठल्या गावची ग्रामपंचायत माझ्या गटाची आहे काय किंवा आलेला माणूस माझ्या गटाचा आहे का, त्याचंच काम मी करेन अशी भावना कधीही नरसिंगराव पाटलांनी ठेवली नाही, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांनी ठेवली नाही, स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकरांनी ठेवली नाही. आणि त्यांचाच एक शिष्य म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जी काय माझ्या सामाजिक जीवनामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये किंवा सहकाराच्या क्षेत्रामध्ये मी जे कार्य केलेलं आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आजपर्यंत त्यांनी घालून दिलेले आदर्श मी पाळत आलेला आहे. तडशिनहाळ गावानं मला किती मतं दिली ह्याचा विचार मी कधी केला नाही. माझे मित्र जानबा चौगुले साहेब माझ्याकडे कायम रागानं भांडतात की तुम्ही तडशिनहाळला 3.5 कोटी दिला आणि तुर्केवाडीसारखं एवढं मोठं बाजार गाव, एवढी जास्त लोकसंख्या आणि मताची संख्या असताना आम्हाला कमी निधी मिळाली. पण जे जे करणं उचित होतं ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. याचा अर्थ तुर्केवाडीला मी कामं केली नाहीत असं नाही.
नाहीतर आणि जे काय सांगतायत 1600 कोटीची कामं फक्त कागदावरच आहे त्यांचं आणि त्यामध्ये हे होईल. पण ज्यांनी डोळ्यावरती राजकीय पट्ट्या बांधलेल्या आहेत किंबहुना ज्यांना कावीळ झालेली आहे त्यांना ही कामं दिसतच नसतील तर आपण त्याला काय करू शकणार. ते म्हणतात ना, घोड्याला तळ्याकडे नेऊन पाणी दाखवता येतं पण त्याला पाणी प्यायला लावता येत नाही. त्याला जर ती ताण असेल तरच तो ते पाणी पिऊ शकतो. त्यामुळं ही अशी परिस्थिती आहे. एक सामाजिक भान ठेवून आपण जर कार्यकर्त्यांनी आपलं कर्तव्य केलं नाही तर त्याचं परिणाम आपल्याला भोगायला लागतो. आणि मला वाटते या तालुक्यामध्ये 1.5 वर्षामध्ये लोकांना कळून चुकलं की आपण 2024ला काय चूक केलेली आहे. आणि ज्या ईर्षेनं म्हणा किंवा ज्या अभिमानानं जी मंडळी सांगतायत की मी 24,000 मताधिक्यानं निवडून आलो आणि माझ्याकडे कुठल्या संस्था नाहीत, मी कुठली पदावर नव्हतो किंवा हे नव्हतं, मी एवढी कामं केली तेवढी कामं केली आणि मुख्यमंत्री माझ्या पाठीशी आहेत. मग तेच मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी होते, तेच तुम्ही केलेली कामं आता तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आहात. 3300 कोटीची कामं मी चंदगड तालुक्यामध्ये वर्षामध्ये आणली. मग त्याच लोकप्रतिनिधीला आणि त्याच पक्षाच्या लोकांना ह्या मतदारसंघातल्या लोकांनी परवाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये धूळ का चारली ह्याचं आत्मपरीक्षण त्या नेत्यानं करणं मला वाटते काळाची गरज आहे. दुसऱ्यांच्यावरती बिनबिडाचे आरोप करण्यापेक्षा आपण काय करत निघालेलो आहोत ह्याची चिंता त्यांनी करावी. आमच्यावरती चिखलफेक करण्यापेक्षा, आमच्या नेत्यांच्यावरती चिखलफेक करण्यापेक्षा त्यांनी पहिल्यांदा त्या सर्व गोष्टीचा विचार करणं मला वाटते उचित होईल.